मम्मीला फायनली पिझ्झाच खायला नाही भेटला आज. मम्मीला आज का पिझ्झा खायला नाही भेटला ह्याचं कारण तुम्हाला एंडपर्यंत कळूनच जाईल. सकाळ सकाळ काढली गाडी, आपण निघलो डायरेक्ट मांजरीला जाण्यासाठी. पहिली मारली गाडीला की आणि चाललं थोडंसं पुढं. परत आपल्याला बोलून घेण्यात आलं, लोणचं भरणीत लोणचं काढून द्यायचं होतं. मग ते लोणचं घेऊन आपण निघलो. मुसळधार पाऊस चालल्यामुळे आपल्याला एक ब्रेक मार लावला. झाला मोनू शॉर्टकट गेलो आणि तिकडून घेतलं जाऊन शेजलला आता मोठी झाली. मग छोटा तिसोबत टाईमपास केला. मग काय काव्या इकडे येण्यासाठी आपल्या मागं लागलेलं. काव्याला बोललो शनिवारी आपण परत भेटू. मग आपण रात्री गेलो थोडंसं चालण्यासाठी मगरपट्ट्या सिटीमध्ये. मम्मी तर माझा खूप दिवसापासून प्लॅन चाललेला पिझ्झा खायला जायचं. मग काय मम्मीसोबत निघलो आपण पिझ्झा खायला जाण्यासाठी. ॲव्हेन्यू मॉलला तर गेलो आणि जाऊन पोचलो डॉमिनोजच्या दुकानामध्ये. ते चालू व्हायला अजून टाईम होता. तर मम्मीला बोललो आपण बर्गर का ऑर्डर करू. ह्यांच्या स्टोअरला ऑफलाईन जरी गेलं तरी हे ॲप डाउनलोड करायला लागतात. ही यांची खूप मोठी चुकी. मग आपण फायनली ऑनलाईन ऑर्डर दिली. ऑर्डर येण्यासाठी फक्त 5 मिनिटात ऑर्डर रेडी झाली. तर मम्मीने खायला पण सुरुवात केली. मग गेलो डॉमिनोजला ऑर्डर देण्यासाठी. पण तिकडंच त्यांचं सर्व्हर डाऊन असल्यामुळे आज काय आपलं पिझ्झा खायचं स्वप्नच राहिलं. मम्मीला फायनली पिझ्झाच खायला नाही भेटला आज. आम्ही बर्गर खाऊन घरी चालले. जे डॉमिनोज बनते ते त्या डॉमिनोज मध्ये आणले. माझी काही सुट्टी नाही. मम्मीसोबत एक छोटासा ब्रेक घेऊन आपण निघलो डायरेक्ट निवृत्ती सरांकडे जाण्यासाठी. निवृत्ती सरांच्या घरी जाऊन पोहोचलो. निवृत्ती सरांना भेटून आपण शूटच्या डेट वगैरे फिक्स करून घेतल्या. निवृत्ती सरांचंच आपण फर्स्ट टाईम आपण काम घेतलं होतं. त्यांचं काम आपण पहिल्यांदा खूप भारी दिलं होतं. त्याच्यामुळे आपल्याला त्यांची सेकंड ऑर्डर आहे. मीटिंग झाली कंप्लीट आणि आपण निघलो घरी जाण्यासाठी.